नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. माझ्या पाठीमागं पाहतात आपण आज आलो आहोत वडवणी इथल्या रेल्वे स्टेशनला. आणि मित्रांनो, आज तारीख आहे मित्रांनो 11/12/2025 वार गुरुवार. तर आज वडवणी ते बीड किंवा बीड ते वडवणी दरम्यान जी काही रेल्वे चाचणी हाय स्पीड चाचणी होणार आहे मित्रांनो, त्याकरता आपण आज वडवणी इथल्या रेल्वे स्टेशनवरती आलो आहोत. पाहू शकता की हा वडवणी इथला रेल्वे स्टेशनचा परिसर आहे. भरपूर प्रमाणात असं काम झालेलं आहे मित्रांनो, 90% काम झालं आहे. आणि सध्या जी काय हाय स्पीड रेल्वे चाचणी होणार आहे मित्रांनो, त्या संदर्भात आपण इथं आलो आहोत. आपण सकाळचे वाजले आहेत मित्रांनो 9:30. त्या संदर्भात आपण इथं पाहणी करूया की कशा प्रकारे इथलं काम चालू आहे आणि इथं हाय स्पीड चाचणीचं काय काय आणि कसं नियोजन आहे ते आपण पाहण्याचा एक प्रयत्न करूया. तर चला तर माझ्या मागं जाऊया आपण स्टेशनवरचा घेऊया आढावा आणि पाहूया तिथली सविस्तर माहिती वडवणी ते बीड हाय स्पीड रेल्वे चाचणी. तर मित्रांनो, आपण थांबलो आहोत पार्किंग, जी काय वडणीची पार्किंग स्लॉट आहे मित्रांनो, तिथे गाड्या लागणार आहेत. ते पार्किंगची इलाका तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीने पार्किंगची इलाका आहे. आणि माझ्या पाठीमागं जी काय आपल्या हायस्पीड रेल्वे साठी आहे ते तयारीसाठी मित्रांनो बेंच वगैरे आणून ठेवले आहेत. तुम्ही पाहू शकता बेंच इथं पिलाची वगैरे तयारी पण इथं करण्यात आलेली आहे. जी काय आपली वडवणीतली हायस्पीड चाचणी आहे मित्रांनो, त्या निमित्तानं त्या चाचणीकरिता जे काय अधिकारी येणार आहेत त्यांच्यासाठी जे काही फुलं मित्रांनो सत्कार करण्यासाठी त्याची इथं तयारी जोरात चालू आहे. त्यांनी पाहू शकता तशा प्रकारे. आणि भरपूर ठिकाणी तुम्ही हे पाहू शकता की हे असं आहे आपल्या वडवणी रेल्वे स्टेशन. जे काय कलरचं काम आहे मित्रांनो थोडंफार राहिलेलं ते करत आहेत. आणि माझ्या ह्या साईडला पाहू शकतो की हे आहे वडवणी रेल्वे स्टेशन. इथं देखील भरपूर आता साफसफाईचं काम चालू आहे, कारण जी हाय स्पीडची असली आहे मित्रांनो अर्ध्या ते एक घंट्यात तिथे येणार आहे. आणि साफसफाई वगैरे चालू आहे. तर जाऊया आणखीन थोडं पुढे वरती पाहूया ट्रॅकचा काय सविस्तर अशी माहिती आहे. हे आहे वडवणी रेल्वे स्टेशन. त्याला एंट्री एक्झिट पॉईंट आणि एंट्री एक्झिट पॉईंट एक समोरच्या बाजूला थोडं पुढं तुम्ही पाहू शकता की आहे तिकीट काउंटर आहे आपल्या साईडला कलरचं देखील इथं काम चालू तुम्ही पाहू शकता. रेल्वे स्टेशन कलरचं काम आहे, थोडंफार राहिलेलं आहे. त्या कलरचं देखील इथं काम आहे. आपलं आतल्या साईडला पाहूया त्याची सविस्तर अशी माहिती. माझ्या पाठीमाग पाहू शकता की जी रेल्वे चाचणी होती बीड आणि वडवणी दरम्यान पाहू शकता की डिझेल इंजन आलेलं आहे. कर्नाटक सेक्शनचं मटेरियल मुंबई सेंट्रलमध्ये रेल्वे स्टेशन आलेलं आहे. करण्यात आले. तर जी वडवणी ते बीड दरम्यान आपली महत्त्वाची शेअर चाचणी होती, रेल्वेची चाचणी होती, अशा पद्धतीने आपण जाऊया पाठीमागून जाऊया रेल्वेमध्ये आणि पाहूया तिथली सविस्तर अशी माहिती. तर मित्रांनो, समोरच्या बाजूस जे काय आपलं इंजिन आहे ते समोरच्या बाजूस एक 200 ते 300 मीटर अंतरातून क्रॉसिंग होईल. आणि जी काय आपली रेल्वे आहे रेल्वेच्या समोरच्या बाजूला एक इंजिन
लागणार आहे, जेणेकरून जी काय आपली रेल्वे आहे ती डिझेल इंजिनवरती आहे म्हणून तिला पाठीमागून जे काही इंजिन लागन आणि त्यानंतर जी आपली रेल्वे आहे ती अहिल्यानगरच्या दिशेने रवाना होईल. तुम्ही पाहू शकता की माझ्या समोरील बाजूस आपले इंजिन जात आहे. तर पाठीमागून ते इंजिन लागणार आहे. पाहू शकता की इथून आपलं रेंज इंजिन प्लॅटफॉर्म क्रमांक 2 समोरच्या बाजूने आणि समोरून आणखीन 300 ते 400 मीटर अंतरावरून हे परत पाठीमागे येईल आणि पाठीमागे आल्यानंतर आपल्या रेल्वे इंजिनला लागेल. तर पाहूया आपण. हे आपलं जे काही रेल्वे इंजिन आहे मित्रांनो क्रॉसिंग करून समोरल्या बाजूस आलेलं आहे आणि पाहू शकता की कशा पद्धतीने जे काही आपलं रेल्वे इंजिन आहे ते आपल्या रेल्वेला लागत आहे. समोरच्या बाजूस पाहू शकता की एकदम सविस्तर आणि हळूवार पद्धतीने जे काही आपलं रेल्वे इंजिन आहे ते पाठीमागचे आपले जे काही 60 डबे आहेत त्याला जॉईंट होत आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने बीड ते वडवणी CRS आणि हाय स्पीड टेस्टिंग ही पूर्णपणे सुरक्षितपणे पार पडलेली आहे, कंप्लीट झालेली आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.